पुढचा भाग येतो. पण पहिली प्रायोरिटी तुम्हाला आपल्याला कसं त्याला रेग्युलर नियमाकुल तुम्हाला नियमात बसून तिथं तुम्हाला कसं का ठेवता येईल, त्या जागेवरून तुम्हाला त्रास होणार नाही याची पहिले आम्ही जबाबदारी घेतो, तुम्हाला त्रास होणार नाही याची. दुसरी गोष्ट, उद्या आपण केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही एक लक्षात घ्या, तिथं रस्ता व्यवस्थित जायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी अतिक्रमणात आहे, त्या अतिक्रमणातही तुम्ही अतिक्रमण करता, हे करणं थोडंसं आपण बंद करायला पाहिजे. जसं यांनी सांगितलं शिस्तप्रिय, बिलकुल 100% आपण काही काही बाबतीमध्ये भूमिका कडक राहणार आहे. पहिलं म्हणजे मंडीमध्ये किती जणांचं मी आरडाओरडा सहन केला, पण त्यांना तिकडं तर तिकडच बसवलं. खूप जणांची भनभन सहन केली मी. पण काही काही गोष्टी जर आपल्याला गावाला शिस्त लावायची आहे तर आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावं लागेल. SBI बँकेच्या तिथं थोडीशी गोष्ट होती, फक्त लोक रस्त्यावरच गाड्या लावत होते, थोडं पुढे उभे करायला लावले. आता सुद्धा आम्हाला यायला का उशीर झाला, आम्ही होतो महावीर चौक, ओट्याच्या वरती पायऱ्याच्या त्याच्या पुढे गाडी, दुकान एवढी मोठी आणि गाडी कुठे तर रस्त्यावर. ह्या गोष्टी आपल्याला जर सुधारायचं, आपण म्हणतो एका साईडला की आपलं शहर हे महाराष्ट्रात नावाजलं पाहिजे, जसं बारामतीची डेव्हलपमेंट झाली तशी आपली झाली पाहिजे. आजच्या महत्वाची जी आपली बैठक आहे, त्या बैठकीचा उद्देश एकच आहे की आज सर्वे नंबर 37 सह 34-35 जे सर्वे नंबर आपले आहेत, तिथं गोर गरीब लोक आपल्या कष्टाची कमाई करून तिथं त्यांची घरं बांधले आणि ती 15 वर्षापासून त्यांचे घर वास्तव्यात आहेत. या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित असणारे शहराचे कर्तव्यदक्ष असे नगराध्यक्ष केदारदादा कुलकर्णी साहेब इथं आलेले आहेत आणि आपल्या वार्डातले नगरसेवक या ठिकाणी गंगाधर बोगोराडे हे देखील आलेले आहेत. तर मी सर्वांनी त्यांचं टाळ्या वगैरे या ठिकाणी पहिलं स्वागत करावं. मी या ठिकाणी बोलत प्रस्तावित दादा 10-15 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यात आहोत. आम्ही जी जागा आहे ती सुरेंद्र जरी इथं आरक्षण पूर्वी असलं तिथे काही पाटी वगैरे लावलेली नव्हती. आम्ही मालकातून ही जागा विकत घेतलेली आहे आणि विकत घेऊन आम्ही आमच्या सर्व जीवनामधल्या कष्ट कमाईचा पैसा या घरावर खर्च केलेला आहे आणि आमची एका ठिकाणी पक्की घर आहे. आतापर्यंत बरेच नेते आले, आमचे नगरसेवक साहेबांना देखील माहिती आहे, आले, त्यांनी सांगितलं हे तुमचे घर तुमच्या नावावर करतो, परंतु अद्यापपर्यंत ठोस कारवाई या ठिकाणी केलेली नाही. आणि म्हणून आजचा जो महत्वाचा विषय होता की उद्या सर्वसाधारण सभा तुमचं नियमाकुल करून द्यायची जबाबदारी आमची. 100% नगर परिषद दंड पण वसूल करत, तुमचं रेग्युलर पण करून देईल